नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, काही कारणास्तव म्हणजेच आज मी गावाकडे आलोय सकाळी, कारण आमच्या बाबांची तीद होती, त्यामुळे मी गावाकडे आलोय। तर आज दुपारनंतर आपल्याला टाइम मिळालाय, तर आता आपण श्री धूतपापेश्वर मंदिराच्याकडे जाणार आहे, कारण तिकडे मंदिराचं रिनोव्हेशन वगैरे झालेलं आहे। आणि मी गेल्या टाइमला पण व्हिडिओ आपण बनवला होता, पण ते जुनं होतं, सर्व काम चालू होतं आणि आता पूर्ण काम झालेलं आहे आणि आपण दर्शनासाठी तिकडे जाणार आहोत। मी तुम्हाला सर्व ते दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू पहा। आपण भेटू थोड्याच वेळात। मित्रांनो, आता जरा पाऊस पण कमी आहे, वाजले आहेत 3:30। पाऊस कमी आहे तोपर्यंत आपण आता मी आणि माझी बहीण दोघंजण तिकडून दर्शन घेऊन येतो। तिकडे आता सध्या रिनोव्हेशन झाल्यामुळे खूप भारी भारी त्यांनी सीन वगैरे केलेले आहेत उभं राहण्यासाठी, फोटोशूट वगैरे करण्यासाठी। तसेच धबधबा पण चांगला वाहतोय, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन। चलो। फायनली मित्रांनो, आपण आता श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराच्याकडे आलो आहे। हा गेट आहे, तुम्हाला मी आज सर्व व्ह्यू दाखवतो, पाहू शकता। पाहू शकता मित्रांनो, इथे शाळा सुद्धा सुटली आहे। चलो। मित्रांनो, फायनली 1.5 वर्षानंतर, म्हणजे गेल्या टायमाला आम्ही व्हिडिओ बनवला होता तेव्हा रिनोव्हेशन चालू होतं मंदिराचं, तेव्हा पण मी आणि आदिती आलो होतो। आता टोटली फायनली काम झालेलं आहे। खूप सुंदर अप्रतिम असं मंदिर, सोबत धबधबा। मित्रांनो, हा आहे धूतपापेश्वर मंदिराच्या एंट्रन्सचा पुढील भाग। खरंच खूप उत्तम। आपण जेव्हा आलो होतो तेव्हा काम चालू होतं पहिल्या टायमाला। ओम नमः शिवाय। हा आहे समोरील भाग मित्रांनो। मित्रांनो, श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराचं टेम्पल इथे आहे, याची माहिती सर्व दिलेली आहे इथे। मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू।
मित्रांनो, खूप भारी वातावरण आहे इकडे. पाठीमागे पाहू शकता. हे रेनोव्हेशन झाल्यानंतर एक त्यांनी वेगळंच लुक दिलेलं आहे. भारी आणि एकदम आकर्षक लुक भारी वाटतं इकडे येऊन. आता मित्रांनो, अजून एक त्यांनी खूप सुंदर असा पॉईंट तयार केला आहे फोटोशूटसाठी. पाहू शकता. आदिती पुढे जात आहे. पुढे धबधबा आहे आणि इकडे त्यांनी बसायसाठी वगैरे फोटोशूटसाठी एकदम मस्त असा व्ह्यू तयार केला आहे त्यांनी. खूप सुंदर. मित्रांनो, पाहू शकता. खूप भारी असा व्ह्यू आहे इथे आणि बनवलं पण खूप त्यांनी भारी अडकलं. मित्रांनो, आता आपण दत्त मंदिरामध्ये आलो आहे. दर्शन वगैरे पण घेतलं आहे. मित्रांनो, आता आपण दत्त मंदिराच्या इथे दर्शन वगैरे घेऊन आपण मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे. मी तुम्हाला दाखवतो. वानर गँग पाहू शकता. या वानर गँग माकडांचा हवा बसला इथे. आता दर्शन वगैरे घेऊन झालंय. फोटो वगैरे थोडा वेळ काढतो. पाहू शकता. हा आहे धबधबा. इकडे मंदिर आणि ते सर्वात मोठा खाली धबधबा आहे. मित्रांनो, आता फायनली दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. पाहू शकता. ते आता आतमध्ये एकदा आतमधून जाऊ. लाईट वगैरे त्यांनी लावलं आहे मस्त. खूप भारी वाटतं. इकडे लॅम्प वगैरे लावले आहेत आता त्यांनी. 6 वाजलेत ना, त्यामुळे लॅम्प वगैरे लावला आहे.
मित्रांनो आता उत्तम प्रकारे दर्शन वगैरे घेतलं. खूप भारी त्यांनी नवीन मंदिराचं काम, हे मंदिराचं काम केलेलं आहे. खूप छान आहे. आतमध्ये लाईटिंग किंवा डेकोरेशन किंवा बसण्याचं ठिकाण वगैरे खूप छान केलं आहे. आता सोबत धबधबा पण आहे, त्यामुळे पर्यटक जास्त प्रमाणात इकडे येतात. आपल्याला पण बरेच दिवस ओढ होती की यावं मंदिराचं काम झालं बघून जावं. फायनली आपण आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण घरी जात आहोत. तर मित्रांनो चला तर मग आपण भेटू डायरेक्टली घरी. चलो. मित्रांनो फायनली आता आपण घरी आलो आहे. वाजले आहेत 6:30. तिकडे फिरून वगैरे थोडा वेळच लागला. आता फायनली घरी आलो आहे. मस्त चहा वगैरे पिऊन घेतो. आता थोडा आराम करू. सोबत मित्रांनो हा व्हिडिओसुद्धा आपल्याला एडिट करायचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.